अ वेरी वार्म वेलकम। आप सबका एक बार फिर हार्दिक स्वागत। ममता कालिया जी का उपन्यास सपनों की होम डिलीवरी हमें रुचि शर्मा के जीवन की तन्हाई से परिचय कराती है। पिछले एपिसोड में हमने देखा रुचि सर्वेश नारंग द्वारा किए गए प्रस्ताव को ठुकरा देती है और इसी मुद्दे को लेकर दोनों में अलगाव पैदा हो जाता है। रुचि को हल्का सा अफसोस जरूर हुआ सर्वेश के नाराज होने का, लेकिन उसका प्रस्ताव ही ऐसा था। वो तलाक की तकलीफदेह प्रक्रिया से गुजरी थी। जब समस्त बंधनों से आज़ाद हुई तो उसके माता पिता एक के पीछे एक गुजर गए। पहली बार पहली बार जीवन में तब उसे एकाकीपन का मर्म समझ आया। वो उसे यूं व्यक्त करती है, तुम घर से निकलो और घर पर ताला लगाना पड़े या घर लौटो तो ताले का काला मुंह देखना पड़े, कितनी बड़ी सजा है यह। आप घर से निकलेंगे और आप अकेले हैं, इसलिए आपको घर में ताला लगाना पड़ता है। और जब आप थके हारे घर वापस लौटते हैं तो अपने स्वजन परिजन परिवार वाले कोई घर में ना हो और वापस पहुंचने पर भी ताले का काला मुंह ही देखना पड़े, तो ये कितनी बड़ी सजा है। ये रुचि को उस समय पता चला जब तलाक के बाद वो प्रभाकर और गगन को छोड़कर अपने माता पिता के पास आई और उनके गुजर जाने के बाद वो एकदम अकेली पड़ गई। इतनी अकेली पड़ गई कि जब घर में वापस लौटो तो ताले का काला मुंह ही देखना पड़े और कोई घर में ना हो, तो वो काफ़ी तकलीफ़देह लगा रुचि को। रुचि को ही नहीं, किसी को भी ऐसे ही लगेगा। अब यहाँ फ्लैट में भी काफ़ी एकाकीपन महसूस होने लगा। यहाँ की चुप्पी उसे चिकोटी काटने लगी, क्योंकि देखिए दूसरे अपार्टमेंट्स में हंसी बातें करने की, हंसी की किलकिलाहट सुनाई देती होगी, और लेकिन यहाँ वो उसके फ्लैट में केवल उसके कौन आते हैं, उसके सिर्फ उसके काम से जुड़े लोग आते हैं और उसके बाद फिर एकाकीपन। तो वो क्या होता है ना, तमाम शोहरत शोमैनशिप और शाबाशी के बावजूद रुचि के मन में एक सन्नाटा था जिसे फिर से पुरुष सानिध्य की प्रतीक्षा थी। इसे नकारा नहीं जा सकता। रुचि के जीवन में एक पुरुष सानिध्य की प्रतीक्षा थी। और लेकिन यहाँ क्या हुआ, सर्वेश के साथ उसकी दोस्ती थोड़ी आगे बढ़ी थी कि उसने ऐसा प्रस्ताव रखा जो रुचि ने एकदम से ठुकरा दिया। और यहाँ कई दिनों तक रुचि का व्हाट्सएप का इनबॉक्स सर्वेश के नाम पर खाली रहा। वो वैसे फ़ोन के ज़रिए सर्वेश के साथ जो उसका व्हाट्सएप चैटिंग था उसकी वो अभ्यस्त हो गई थी। वह बार बार फ़ोन हाथ में लेती और लेकिन वहाँ कोई मैसेज न पाकर वो निराश हो जाती। उसे हमेशा निराशा ही हाथ लगती क्योंकि सर्वेश नाराज़ था और यहाँ ये भी कोई मैसेज नहीं भेजती, सर्वेश की तरफ से भी कोई मैसेज नहीं आ रहा था। आखिरकार सन्नाटे से घबरा कर एक दिन रुचि ने ही पहल की, मतलब कि वो एकदम सन्नाटे से इतनी ऊब गई कि उसने सर्वेश को एक मैसेज किया, क्या बहुत व्यस्त हो गए हो, काफ़ी बिजी हो, काफ़ी व्यस्त हो, मतलब कि कुछ मैसेज ही नहीं भेज रहे। फ़ौरन जवाब आया, अस्त व्यस्त हूँ, पस्त हूँ। सर्वेश का फ़ौरन मैसेज आया, मतलब कि वो भी इसी प्रतीक्षा में था शायद कि रुचि की तरफ से कोई मैसेज आए। वो उसने मैसेज किया, अस्त व्यस्त हूँ, पस्त हूँ, मतलब कि मैं काफ़ी ट्रबल में हूँ, मैं व्यस्त हूँ, मैं काफ़ी ट्रबल में हूँ। क्या हुआ? बेटा खो बैठा मैं। देखो, मैं अपना बेटा खो बैठा। ओ नो, ऐसा कैसे? उसकी माँ ने रोका नहीं, ड्रग्स लेता था, एक शाम ज़्यादा ले ली। अब यहाँ अंश की बात हो रही है। जैसे हमने पहले एपिसोड में देखा है कि इसका अपना बेटा अंश है सर्वेश का, जो अपनी माँ के साथ रहता था, और यहाँ उसने ड्रग्स ज़्यादा लेना शुरू कर दिया और उसकी मृत्यु हो गई, मौत हो गई। रुचि को सर्वेश के बेटे की मृत्यु के बारे में पता चला
तो उसे अपने बेटे गगन की याद आई। कल को वह भी ड्रग्स लेने लगे तो पूरी रात वह सो नहीं पाई। सर्वेश के बेटे की मौत ने उसे अपने बेटे की याद से जोड़ दिया। इधर बहुत दिनों से उसका फ़ोन भी नहीं आया। उसे अपने पारिवारिक जीवन की याद आती है, मतलब कि जो प्रभाकर और गगन के साथ उसके परिवार की बात उसे याद आती है, जो दिन उसने प्रभाकर के साथ बिताए। रुचि को याद आए वे दिन जब गगन 4 साल का था। वो याद करती है जब गगन, उसका बेटा, उसका इकलौता बेटा, केवल 4 साल का था। प्रभाकर उन दिनों बेहिसाब शराब पीता था। गगन इस बात का इतना आदी हो गया था कि अगर कभी किसी दिन प्रभाकर शाम 7 बजे शराब पीने नहीं बैठता तो गगन उसे खींचकर आराम कुर्सी पर बिठाता और खाली गिलास उसके हाथ में देकर कहता, पापा चुस्की पी लो। देखिए, ये केवल 4 साल का बेटा गगन, प्रभाकर घर में शराब पीता था, विस्की पीता था। देख देख कर बेटा इतना आदी हो गया था कि अगर कभी ऐसा हो कि शाम को 7 बजे पिता विस्की पीने ना बैठे तो ये गगन उसे खींचकर आराम कुर्सी पर बिठाकर गिलास उसके हाथ में देकर कहता था, पापा चुस्की पी लो। गगन विस्की को चुस्की कहता और ताली बजाकर हंसता। अब रुचि को ये देखकर उसके भविष्य की काफ़ी चिंता होती। वह गगन को उठाती, चलो गगन स्कूल का काम कर लें। लेकिन गगन क्या है, उसका हाथ झटका कर कहता, पापा का चुस्की पिला कर आऊँगा। एक दिन प्रभाकर ने एक छोटे से गिलास में विस्की की 3-4 बूंदें डालकर ऊपर से पानी भर दिया और बेटे के हाथ में देकर बोला, बोलो पापा का साथ दोगे ना। देखिए, प्रभाकर एक 4 साल के बेटे को विस्की पिलाता है और गगन क्या है, हाँ पापा कहकर वो पीने की कोशिश करता है। गगन ने ग्लास नाक के पास ले जाकर कहा, पापा इसमें बू आती है, इसमें अजीब सी गंध आ रही है। उसने उस दिन नहीं पी, लेकिन आगे के दिनों में वह अपने पापा की शराबखोरी से कैसे निपटा होगा, यही सोचती रही रुचि। उस दिन वो छोटा बच्चा था, उसने नहीं पी, लेकिन अब उसके अभाव में, रुचि के अभाव में, माँ के अभाव में गगन पीना शुरू कर दिया होगा। ये एक स्वाभाविक सी बात है क्योंकि घर में पिता पी रहे हैं। आज उसे याद आया वह दिन जब उसने घर छोड़ा था। उस समय गगन 9 साल का था, मतलब कि वो 4th स्टैंडर्ड में था जब इसने घर छोड़ा। वो हुआ यूं, उस दिन हुआ यूं कि रुचि ने गगन का बस्ता खोला ताकि उसका टिफ़िन बॉक्स निकाल कर धो दें, और सिंक में टिफ़िन बॉक्स रखने से पहले जब उसने उसे खोला तो उसमें देखा कि सिगरेट के दो टोटे पड़े हुए थे। मतलब कि सिगरेट पीने के बाद उसका जो बैक का वो जो पोर्शन होता है, पहले रुचि को विश्वास नहीं हुआ। उसने टोटे सूंघ कर देखे, वे सिगरेट के ही थे। तंबाकू की बू उसकी नाक में बस गई। उसे इतना गुस्सा आया वह तैश में भरी गगन के कमरे में गई। उस समय गगन कपड़े बदल रहा था और उसने गालों पर दाएं बाएं तमाचे जड़ दिए। मम्मा मैंने क्या कर दिया जो आप मार रही हैं? गगन ने एकदम से पूछा। तू स्कूल में सिगरेट पीता है, अभी से तेरा यह हाल है। बड़े होकर अपने पापा से भी बड़ा गुंडा बनेगा तू। अब प्रभाकर ये सुनकर अपने कमरे से निकल कर आता है और बेटे के सामने खड़ा हो जाता है। जब देखो तुम्हें चंडी चढ़ी रहती है, इसकी जान निकालोगी तुम। वो पिता क्या है प्रभाकर, वो हमेशा गगन को सपोर्ट करता था। तो देखिए, इस प्रकार दोनों में झगड़ा छिड़ जाता है। और ये पिता कैसे सपोर्ट करता है, वो कहता है, किसी लड़के ने शरारत में इसके टिफ़िन में सिगरेट डाल दी होगी, तुम्हें तो इसका शिकार करने का मौका मिल गया। अब देखो, एक्सक्यूज़ पिता खुद ढूंढकर बेटे को बचाने के लिए कहता है कि किसी लड़के ने शरारत में यूं किया होगा, मेरा बेटा कभी सिगरेट नहीं पिएगा। और गगन को क्या है, पिता की जो सपोर्ट मिल गई और वह अचानक शेर हो गया। उसने पापा से कहा, पापा हमारी क्लास में लड़के बड़े ख़राब हैं। वह टॉफ़ी शॉप से कोई चूरन खरीद कर चाटते हैं और कहते हैं कि मज़ा मिलता है। रुचि सन्न रह गई।
मैं कल ही इसके स्कूल के प्रिंसिपल फादर लियो से मिलती हूँ। उसने स्कूल को नशे का अड्डा बना रखा है। अब देखिए, रुचि ये तय करती है कि स्कूल के प्रिंसिपल से मिले, क्योंकि बच्चे जो हैं नशाखोरी कर रहे हैं इतने छोटी आयु में। 4th स्टैंडर्ड के बच्चे देखो। और प्रभाकर ने किचकिचा कर कहा, फादर तुम्हारे लड़के को फौरन टीसी थमाकर निकाल बाहर करेगा। तुम्हें नेतागिरी का शौक है। अब देखो, तुम जाकर कंप्लेन करोगी तो प्रिंसिपल फादर क्या करेंगे, तुम्हारे बेटे को टीसी दे देंगे। और इस प्रकार नशे की बात उठती है, गगन को ये मारती है। और बच्चा क्या है, पिता का सपोर्ट पाकर और पिता का बेटा बन जाता है, डैडी सन बन जाता है। और उसे नफ़रत पैदा होती है, उसके मन में माँ के प्रति और नफ़रत पैदा होती है। जब भी घर में अनुशासन का जो भी उपाय रुचि सोचती है, प्रभाकर उसका ठीक उलट कर देता है। अब देखिए, इस प्रकार इन दोनों के बीच एक दरार पड़ जाता है। प्रभाकर दूसरी तरफ क्या करता है, चाहे जैसे भी हो उसकी फरमाइशें पूरी करता है। तो अब रुचि को भी लगता है कि बिना बच्चे के प्रभाकर जिंदा नहीं रह पाएगा। उसमें जो भी इंसानियत थी वह केवल बच्चे के कारण दिखाई देती। अब दूसरे दिन सुबह जब गगन उठा तो रुचि ने ये तय कर दिया, रात भर इस इंसिडेंट के बाद रात भर वो विचार करने के बाद रुचि ने तय कर लिया कि अब वह यहाँ नहीं रहेगी। अपनी आंखों के सामने बच्चे को बिगड़ते हुए देखना उसे कबूल नहीं था। अब दूसरे दिन जब उठा गगन, उसके मन में अब भी माँ के प्रति वो विरोध था। वो क्या करता है, लेट उठता है दूसरे दिन, और जब रुचि उसका बाल को सीधे करने की कोशिश करती है तो गगन ने माँ का हाथ झटक दिया, रहने दो। और रुचि एक पल उसे देखती रह जाती है। छोटा सा बच्चा है, लेकिन कल शाम की नाराज़ी अभी भी उसकी आंखों में थी। ऐसा लगा जैसे माँ की मौजूदगी भी उसे बर्दाश्त नहीं है। तो रुचि वास्तव में इस घर को छोड़ने की पूरी तैयारी मानसिक रूप से कर चुकी थी। तो इसलिए उसे लगा था आज गगन को स्कूल छोड़ने से पहले गले लगा लेना चाहिए। लेकिन क्योंकि स्कूल जाते हुए गगन कितना प्यारा लगता था, लेकिन गगन अभी तक रूठा हुआ था। रुचि रोज की तरह उसे छोड़ने चली तो उसने कहा, मैं खुद चला जाऊंगा, आप जाइए। रुचि से अब रहा नहीं गया। उसने खींच कर कहा, गुस्सा मुझे होना चाहिए था तो तू हो रहा है। तो गगन झट से कहता है, मैंने कोई गलती नहीं की, आप जब देखो बिगड़ती रहती हैं मेरे पर। अब वो सॉरी कहती है। रुचि को लगता है कि शायद इसने न पी होगी सिगरेट। वो कन्फ्यूजन में पड़ जाती है। और वो और जब तक दोनों बस स्टॉप पहुंचते हैं, बस जा चुकी थी। तो रुचि ने ऑटो लिया, गगन को स्कूल छोड़ा, और वापस आते समय सब्जी और फलों की दुकान थी, उसने ताज़ी सब्जियां और फल खरीदे। और जब वो ऑटो लेकर घर पहुंची तो क्या देखती है, दरवाजे पर बाई खड़ी है, सरिता बाई। तो वो खुश होती है कि चलो, अगर थोड़ा और लेट हो जाता तो बाई वापस चली जाती, उसे ही पूरा काम करना पड़ता। लेकिन होता क्या है, जब उसने पूछा क्या बात है भाई, बहुत देर से खड़ी हो गया, सरिता बाई ने कहा, मेरे को तुम्हारा काम नहीं करना मांगता, मेरा हिसाब कर दो। अब रुचि एकदम अवाक रह जाती है, अरे ये बाई को क्या हुआ। वो कहती है, क्या हुआ, पिछले महीने तो तुम्हारी पगार बढ़ाई थी। पगार का बात नहीं, बस मेरे को नहीं करना तुम्हारा काम। पिछले महीने उसका सैलरी बढ़ाया था, लेकिन फिर अभी भी खड़ी है नाराज़ होकर। बात पूछने पर सरिता ने जो बताया सुनकर रुचि सन्न रह गई। अब कारण पूछने पर कारण क्या था, वो कहती है कि सरिता बाई आई और रोज की तरह कॉलिंग बेल बजाई। प्रभाकर ने दरवाज़ा खोला। सरिता रसोई में बर्तन साफ करने लगी कि अचानक प्रभाकर आया और सरिता को पकड़ लिया। उसने अपने को छुड़ाया और चिल्लाई, साहब यह क्या करता तुम, मैं वैसी बाई को नहीं हूँ। प्रभाकर नहीं माना और उसे घसीट कर कमरे में ले जाने लगा। किसी तरह उसे धक्का देकर वह बाहर भागी। वह रुचि का इंतज़ार कर रही थी। रुचि को यह खुद चक्कर आने लगा ये सुनकर।
मुश्किल से आधा घंटे के लिए उसने घर छोड़ा और यह कांड हो गया। वो इतनी शर्मिंदा महसूस हुई। तो वो सरिता से कहती है, चलो अंदर चलो, मैं उनसे तुम्हारे सामने ही बात करती हूँ। लेकिन सरिता ने क्या किया, दोनों कानों को हाथ से लगाया और कहा, ना बाबा ना, मैं मेहनत की कमाई खाती, मेरे को अपनी इज्जत प्यारी है। आप पढ़े लिखे मानुस कैसा रहते क्या मालूम, मैं अब काम नहीं करेगी। और उसने चाबी से दरवाज़ा खोला रुचि ने, और जब वो घर में दाखिल हुई, प्रभाकर बिस्तर में मुंह ढककर ऐसे सो रहा था जैसे कभी जागा ही ना हो। रुचि को इतना गुस्सा आया, उसने हाथों का सामान मेज पर पटक कर पति का वो जो लिहाफ खींच कर कहा, मेरे सामने सोने का नाटक करने की ज़रूरत नहीं है, सरिता ने मुझे सब कुछ बता दिया है। अब प्रभाकर ने आंखें खोली और टेढ़े स्वर में कहा, सुबह ये उठते ही शुरू हो गई तुम्हारी खिचखिच, सोने दो मुझे। रुचि और भी भड़क गई। तुम्हारी वजह से सरिता काम छोड़ गई, तुम्हें शर्म आनी चाहिए, तुमने उसकी बेइज्जती की। तो प्रभाकर लिहाफ फेंक कर उठ बैठा। क्या बेइज्जती की? मैं क्या उसकी पूजा करता? वह मेरे पास आकर खुद लेट गई। देखो कितना बुरा आदमी है प्रभाकर। वो बात को उलट देता है। वो कहता है कि सरिता खुद मेरे पास आकर लेट गई। एकदम झूठ, चिल्लाते हुए रुचि बोली। वह मेहनतकश औरत 4 घरों का काम करती है, 5 साल से हमारे यहाँ है। उसकी नज़र एकदम साफ है। अपनी कमज़ोरी उसके सिर क्यों डालते हो? अब देखिए इतना बड़ा कांड हो गया। आधे घंटे के लिए ये बाहर गई और प्रभाकर नौकरानी को पकड़कर बलात्कार करने की कोशिश करता है। तो प्रभाकर कहता है, यानी तुम्हें उस 2 कौड़ी की बाई की बात का ज़्यादा भरोसा है, मेरा नहीं। मैं कह रहा हूँ मैंने कुछ नहीं किया। वो अपनी बात पर डटा रहा कि उसने कुछ गलती नहीं की। अब देखो रुचि कहती है, तुम लंपट भी हो और झूठे भी, मैं अब यहाँ बिल्कुल नहीं रहूँगी। वैसे भी उसने पिछली रात ही ये निर्णय ले लिया था कि वो यहाँ नहीं रहेगी। अब ये भी हो गया, अब जो होना था पूरा हो गया। उसने डिक्लेयर किया कि मैं यहाँ नहीं रहूँगी। जहाँ तुम्हारा सिर समाए वहाँ जाओ, मेरी बला से भाड़ में जाओ, तंग आ गया हूँ मैं भी। वैसे ही मुझे तुम्हारा क्या साथ मिलता है, रात भर तुम बच्चे के साथ नींद लेती हो, दिन में तुम्हें घर का कोई ना कोई काम रहता है। तुम्हें इसका एहसास तक नहीं कि पति की कोई और ज़रूरत भी होती है। कई बार मुझे लगता है मुझे पत्नी की जगह रोबो मिला हुआ है। अब प्रभाकर कहता है, एक पत्नी की हैसियत से तुम कभी मुझे सपोर्ट करती ही नहीं हो, तो मुझे तो लगता है तुम एक पत्नी के बदले में मुझे एक रोबोट मिला है। अब प्रभाकर भी अपनी सफाई थोड़ी और व्यक्त करते हुए कहता है। अब रुचि को लगता है कि बेटे के होने के बाद वो बेटे से ज़्यादा खुल मिल गई थी, और शायद वो मानसिक रूप से प्रभाकर से थोड़ी अलगाव भी होने लगा था, और शायद प्रभाकर को इस ये बात खली होगी। लेकिन जो भी हो, उसने जो नौकरानी को पकड़ने की कोशिश की, वो उसकी किसी भी बात की सफाई नहीं हो सकती है। तो उसने उत्ताप और उत्तेजना में एक सूटकेस निकाला, अपने कपड़े पटके उसमें, यह भी नहीं देखा कि जो साड़ियाँ रखी हैं उनके ब्लाउज़ पेटीकोट भी लिए हैं या नहीं। सलवार कमीज़ों के संग दुपट्टे रखने का भी धीरज उसमें कहाँ था। वो जल्दी जल्दी नहाई और केवल अपना टूथब्रश लेकर बाहर निकली, क्योंकि साबुन, टूथपेस्ट, शैम्पू पूरे परिवार के बीच एक थे। तो वो क्या है, वो निकल गई। उसने सोचा प्रभाकर उठेगा और उसका रास्ता रोक कर कहेगा, रच्चू ना जाओ, ऐसा भी क्या गुस्सा। लेकिन वो नहीं उठा और वो निकल गई। रुचि बाहर निकल गई रुआंसी होकर। तभी उसने सोचा, अरे मैंने मम्मी पापा को तो बताया ही नहीं कि मैं उनके पास आ रही हूँ। घर के फाटक पर ही खड़े खड़े उसने फ़ोन मिलाया। अब वो कहाँ जाने की सोचती है, अपने घर में। नेचुरली, स्वाभाविक रूप से उसके माता पिता उस समय ज़िंदा थे। तो यहाँ से बस बक्सा उठाकर उसने सोचा माता पिता के पास जाएं। वहीं घर के गेट में ही खड़े होकर उसने फ़ोन किया और उसने पापा को घबराहट में कुछ असंबद्ध वाक्यों में यहाँ की स्थिति बताते हुए कहा,
कि अब उसका यहाँ रहना नामुमकिन है। देखिए, इस प्रकार रुचि शर्मा प्रभाकर और गगन से रिश्ता तोड़कर, उन्हें वहाँ छोड़कर खुद निकल जाती है अपने माता पिता के यहाँ। तो अगले एपिसोड में हम देखेंगे वहाँ क्या होता है, उसकी ज़िंदगी आगे क्या रुख लेती है। अभी फ़िलहाल चलते हैं इसके मलयालम वर्जन की ओर। സ്വപ്നോം കി ഹോം ഡെലിവറി എന്ന ഈ ഒരു നോവലിൽ മമത കാലിയ വളരെ വ്യത്യസ്തമായ ഇഷ്യൂസ് റേസ് ചെയ്യുന്നുണ്ട്. ഒന്ന് നമ്മൾ കണ്ടു, 50കളിൽ എത്തി നിൽക്കുന്ന സൽവേഷും 40+ നിൽക്കുന്ന രുചി ശർമ്മയും തമ്മിലുള്ള ഒരു ഫ്രണ്ട്ഷിപ്പ് ഇവോൾവ് ആവുന്നു. സർവേഷ് ഒരു അഭിപ്രായം പറയുന്നു, അത് രുചിക്ക് ഇഷ്ടപ്പെടുന്നില്ല. അങ്ങനെ അവർ അല്പ ദിവസത്തേക്കൊന്ന് തമ്മിൽ മെസ്സേജസ് ഒന്നുമില്ല, ഒരു കണക്ഷനും ഇല്ലാതെ കഴിയുന്നു. അപ്പോഴാണ് രുചിക്ക് ചില കാര്യങ്ങൾ മനസ്സിലായത്. മറ്റ് ഫ്ലാറ്റുകളിൽ, മറ്റ് അപ്പാർട്ട്മെൻറ്റുകളിൽ നിന്ന് കളിയും ചിരിയും ഒക്കെ ഉയരുമ്പോൾ വളരെ ഒറ്റപ്പെടുന്ന ഒരു അവസ്ഥ. ആ ഒറ്റപ്പെടൽ നിന്ന് അല്പം ആശ്വാസമായിരുന്നു സർവേഷിൻ്റെ മെസ്സേജസും സർവേഷുമായിട്ടുള്ള ഫ്രണ്ട്ഷിപ്പും. ഇപ്പോൾ അതും കൂടി ഇല്ലാതായപ്പോൾ യഹാ കി ചുപ്പി ഭി ചിക്കോട്ടി കാട്ടനെ ലഗി ഥി. ഇവിടുത്തെ ഈ ഒരു സൈലൻസ് വല്ലാതെ വീർപ്പ് മുട്ടിക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. ബാക്കി ഫ്ലാറ്റോം സേ ഹാ ഹാ ഹി ഹി की आवाज़ें आती, लिफ्ट से लोग निकलते और अलग अलग नंबरों के फ्लैറ്റോं में जाते. അപ്പോൾ ലിഫ്റ്റിൽ പല ആൾക്കാരും വരുന്നു, എല്ലാവരും അവരവരുടെ ഫാമിലിയായിട്ടൊക്കെ താമസിക്കുന്നവർ. അത് അവർക്കൊരു സന്തോഷവും അവരുടെ സംസാരവും ഒക്കെ കേൾക്കുമ്പോൾ രുചിക്ക് തൻ്റെ ഫ്ലാറ്റിൽ വല്ലാതൊരു വീർപ്പ് മുട്ടൽ തോന്നും. तमाम शोहरत, शोमैनशिप और शाबाशी के बावजूद रुचि के मन में एक सन्नाटा था, जिसे फिर से पुरुष सानिध्य की प्रतीक्षा थी. എത്രയൊക്കെ ഷോഹറത്ത്, എത്രയൊക്കെ പബ്ലിസിറ്റി ഉണ്ടെങ്കിലും, ഷോമാൻഷിപ്പ് ഉണ്ടെങ്കിലും, ഷാബാഷിക്ക് ബാവജൂദ്, എല്ലാവരും കൊള്ളാം കൊള്ളാം, വളരെ നല്ല ഇതാണ്, കുക്കറി ഷോ ആണെന്നൊക്കെ പറഞ്ഞാലും വീട്ടിലെത്തുമ്പോൾ വീട്ടിലുള്ള ഒരു ഏകാന്തത അത് മനസ്സിലാക്കിയപ്പോൾ രുചിക്ക് മനസ്സിലായി कि वो फिर से पुरुष सानिध्य की प्रतीक्षा में है. ഒരു പുരുഷൻ്റെ സാമീപ്യം അവിടെ ജീവിതത്തിൽ വളരെ അനിവാര്യമാണെന്ന് അവൾക്ക് മനസ്സിലായി. कई दिनों तक रुचि का व्हाट्सएप का इनबॉक्स सर्वेश के नाम पर खाली रहा. इस ഫോണാചാർ की वह अभ्यस्त हो गई थी. അവൾക്കതൊരു ശീലമായിരുന്നു ഈ ഒരു മെസ്സേജസ് വായിക്കുക എന്നുള്ള. അങ്ങോട്ട് അയക്കുകയും ഇങ്ങോട്ട് സർവേഷിൻ്റെ മെസ്സേജസും അതൊരു ശീലമായിരുന്നു. വഹ ബാർ ബാർ ഫോൺ ഹാത്ത് മേലെത്തി. എപ്പോഴും ശീലം പോലെ തന്നെ ഫോൺ എടുക്കും, പക്ഷേ സർവേഷ് ഒരു മെസ്സേജും അയച്ചിട്ടില്ല, ഇവളും അങ്ങോട്ടൊന്നും അയക്കുന്നില്ല. ആഖിർക്കാർ സന്നാട്ടെ സെ ഘബറാക്കർ ഏക് ദിൻ ഉസീനെ പെഹൽ കി. പിന്നെ ഒരു ദിവസം ഈ ഒരു ഏകാന്തതയിൽ നിന്നങ്ങ് വല്ലാതെ മടുത്തപ്പോൾ രുചി തന്നെ അങ്ങോട്ടൊരു മെസ്സേജ് അയക്കും. ക്യാ ബഹുത് വ്യസ്ത് ഹോ ഗയേ ഹോ. ഫോറൻ ജവാബായ അസ്ത് വ്യസ്ത് ഹൂം പസ്ത് ഹൂം. എന്താ, വല്ലാതെ ബിസി ആണോ എന്നുള്ളൊരു മെസ്സേജ് അങ്ങോട്ട് അയക്കും രുചി. ഇങ്ങോട്ട് മറുപടി വരും, വല്ലാതെ ബിസിയുമാണ്, ഞാൻ വല്ലാതെ തളർന്നിരിക്കുകയാണ്. ക്യാ ഹുവാ ബേട്ടാ ഖോ ബേഠാ മേ. എന്ത് പറ്റിയെന്ന് ചോദിക്കുമ്പോൾ എൻ്റെ മകനെ എനിക്ക് നഷ്ടപ്പെട്ടു. ഓ നോ, ऐसा कैसे. उसकी माँ ने रोका नहीं, ड्रग्स लेता था, एक शाम ज़्यादा ले ली. അവൻ്റെ അമ്മ തടഞ്ഞില്ല, അവൻ ഡ്രഗ്സ് എടുക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. അമ്മയായിട്ട് അവൻ അമൃത്സറിലാണ് മകൻ, അമ്മയുടെ കൂടെ അമൃത്സറിലാണ് മകൻ. അമ്മ ടെലിഫോൺ എക്സ്ചേഞ്ചിൽ ജോലി ചെയ്യുന്നു, സർവേഷിൻ്റെ എക്സ് വൈഫ്. ഓഫ് മേ ആത്തി ഹൂ ജൽദ്. ഞാൻ ഉടനെ വരാമെന്നും പറഞ്ഞ് രുചി ഫോൺ വെക്കും. രുചി കൊ തത്കാൽ അപ്നെ ബേട്ടെ ഗഗൻ കാ ഖയാലായ. പെട്ടെന്നാണ് രുചിക്ക് തൻ്റെ മകൻ്റെ കാര്യം ഓർമ്മ വന്നത്, ഗഗൻ്റെ കാര്യം. കൽ കോ വഹ ഭി ഡ്രഗ്സ് ലേനെ ലഗേ തോ ഉസെ റോക്കനെ വാല കോയി ന ഹോഗാ, ക്യോങ്കി ഉസ്കാ പിതാ പ്രഭാകർ ശർമ്മ തോ ഖുദ് ഏബി ഹെ. അപ്പോൾ അവൾ ആലോചിക്കുകയാണ്, നാളെ അവിടെ മകൻ ഇതേ പ്രായത്തിലാണ് ഗഗൻ ഡ്രഗ്സ് എടുക്കുകയാണെങ്കിൽ അവനെ തടയാൻ പിന്നെ ആരുമില്ല. കാരണം അവൻ്റെ അച്ഛൻ പ്രഭാകർ ശർമ്മ ഒരു വല്ലാത്ത സ്വഭാവമുള്ളൊരു വ്യക്തിയാണ്, എല്ലാ ദുശീലങ്ങളും ഉണ്ട്. സാരേ സിർ ദർദ് കെ ബാവജൂദ് സർവേഷ് और रुचि अपने बच्चों से जुड़े हुए थे. तलाक पति पत्नी का हुआ था, पिता पुत्र या माँ बेटे का नहीं. ഇവർ രണ്ടുപേരും ഡിവോഴ്സ്ഡ് ആയിരുന്നു, പക്ഷേ
ഇവർ രണ്ടുപേരും അവരവരുടെ മക്കളുമായിട്ട് അറ്റാച്ച്ഡ് ആയിരുന്നു. കാരണം ഡിവോഴ്സ് എന്ന് പറയുമ്പോൾ ഹസ്ബൻഡും വൈഫും തമ്മിലാണ്. ഈ ഡിവോഴ്സ് എന്ന് പറയുമ്പോൾ ഹസ്ബൻഡും വൈഫും തമ്മിലുള്ളൊരു ഇഷ്യൂ ആണ്. അച്ഛനും മകനും അല്ലെങ്കിൽ അമ്മയും മകനും ഇവർ തമ്മിൽ ആ ബന്ധത്തിന് ഒരു മാറ്റവും വരുന്നില്ല. ഉസ് പൂരി രാത് രുചി സോ നഹീ പായി. സർവേഷ് के बेटे की मौत ने उसे अपने बेटे की याद से जोड़ दिया. कहीं वह भी നശേ की चपेट में तो नहीं है. ആ രാത്രി മുഴുവനും രുചിക്ക് ഉറങ്ങാൻ പറ്റിയില്ല. കാരണം സർവേഷിൻ്റെ മകന് സംഭവിച്ചത് എൻ്റെ മകനും സംഭവിക്കാനുള്ള എല്ലാ സാധ്യതകളും ഉണ്ട് താനും. പിന്നെ അവൾ വേറൊരു കാര്യം ആലോചിക്കും. സർവേഷ് के बेटे के पास तो उसकी माँ थी, फिर भी वह नशे की लत से बच नहीं पाया. गगन के पास माँ का सहारा नहीं है. पिता खुद समस्याग्रस्त हैं. അമ്മ അടുത്തുണ്ടായിട്ട് പോലും സർവേഷിൻ്റെ മകൻ ഡ്രഗ്സിലേക്ക് വഴുതി വീണു. അപ്പോൾ ഇവിടെയാണെങ്കിൽ ഗഗൻ്റെ അവസ്ഥ എന്താണ്? അമ്മ അടുത്തില്ല, പോരാങ്കി പ്രഭാകർ അച്ഛൻ ഖുദ് സമസ്യാഗ്രസ്ത, അയാൾ തന്നെ കുറേ ഇഷ്യൂസിൽ പെട്ടിരിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയാണ്. രുചി को याद आए वे दिन जब गगन 4 साल का था. പ്രഭാകർ ഉൻ ദിനോ ബേഹിസാബ് ശരാബ് പീതാ था. അപ്പോൾ രുചി ആലോചിച്ചെടുക്കുകയാണ്, പണ്ട് ഒരു 4 വയസ്സുള്ള ഗഗൻ, ഇവർ ഒരുമിച്ച് താമസിച്ചിരുന്ന സമയത്ത് പ്രഭാകർ വല്ലാതെ മദ്യപിക്കുമായിരുന്നു. गगन इस बात का इतना आदी हो गया था कि अगर कभी किसी दिन प्रभाकर शाम 7 बजे शराब पीने नहीं बैठता तो गगन उसे खींचकर आराम कुर्सी पर बिठाता और खाली गिलास उसके हाथ में देकर कहता, पापा चुस्की पी लो. അപ്പോൾ ഈ ഗഗൻ വളരെ കൊച്ചു പ്രായത്തിൽ തന്നെ അച്ഛൻ ഇങ്ങനെ വിസ്കി കുടിക്കുന്ന കണ്ട് ശീലമാണ്. എത്രമാത്രം ശീലമാണ്? ഏതെങ്കിലും ഒരു ദിവസം അബദ്ധവശാൽ പ്രഭാകർ 7 മണിയായിട്ടും കുടിക്കാനിരുന്നില്ലെങ്കിൽ ഈ മകൻ തന്നെ അച്ഛനെ വിളിച്ചു വരുത്തി ഒരു ഈസി ചെയറിലിരുത്തി ചുസ്കി കുടിക്കാൻ പറയും. വിസ്കിക്ക് അവൻ ചുസ്കി എന്നായിരുന്നു പറയുന്നത്. रुचि को उसके भविष्य की चिंता होती. वह गगन को उठाती, चलो गगन स्कूल का काम कर लें. गगन उसका हाथ झटक देता, पापा को चुस्की पिलाकर आऊँगा. एक दिन प्रभाकर ने एक छोटे से गिलास में विस्की की 3-4 बूंदें डालकर ऊपर से पानी भर दिया और बेटे के हाथ में देकर बोला, बोलो पापा का साथ दोगे ना. ഒരു ദിവസം പ്രഭാകർ ചെയ്തത് എന്താണ്? മകനും വിസ്കി കൊടുക്കും. അപ്പോൾ കുട്ടിയാണ്, കൊച്ചു കുട്ടിക്കൊന്നും അറിയില്ല. അപ്പം അച്ഛന് കൂട്ടിത്തരാമെന്നും പറഞ്ഞ് അവനത് കുടിക്കാൻ നോക്കും. ഗഗൻ ने गिलास नाक के पास ले जाकर कहा, पापा इसमें बू आती है. അയ്യോ അച്ഛ ഇത് ഭയങ്കര സ്മെല്ലാണല്ലോ എന്നും പറഞ്ഞ് അവനങ്ങ് കുടിക്കാതിരിക്കും. उसने उस दिन नहीं पी, लेकिन आगे के दिनों में वह अपने पापा की शराबखोरी से कैसे निपटा होगा यही सोचती रही रुचि. ആ ദിവസം ആ കുട്ടി അത് സ്മെല്ലാണെന്ന് പറഞ്ഞ് കുടിച്ചില്ല. പക്ഷേ പിന്നീട് ഞാനിവിടെ ഇല്ലാത്തപ്പോൾ മകന് തീർച്ചയായിട്ടും കുടിച്ചു കാണും എന്ന് രുചിക്ക് ആകെ വേവലാതിയാവും. ആജ് ഉസെ യാദായ വഹ ദിൻ ജബ് ഉസ്നെ ഘർ ഛോടാ ഥാ. അവൾ വീട് വിട്ടിറങ്ങാനുള്ള ആ ഒരു കാരണം, ആ ദിവസം അവൾക്ക് ഓർമ്മ വരികയാണ്. गगन तब 9 साल का पूरा होकर 10वें में लगा था और कक्षा 4 में पढ़ता था. 10 വയസ്സ് ആയതേ ഉള്ളായിരുന്നു ഗഗന്. 4ാം ക്ലാസ്സിൽ പഠിക്കുന്നു. അതെന്താ സംഭവിച്ചതെന്ന് വെച്ചാൽ 3:30 बजे वह स्कूल की बस से घर लौट आया. रुचि ने उसका बस्ता खोला ताकि उसका टिफ़िन बॉक्स निकाल कर धोने को रख दे. सिंक में टिफ़िन बॉक्स रखने से पहले उसने उसे खोला. गगन ने रोटी ख़त्म कर ली थी, लेकिन डब्बे में जली हुई सिगरेट के 2 टोटे मिले. ടിഫിൻ ബോക്സ് തുറന്നതാണ് മകൻ അന്ന് ജസ്റ്റ് 4ാം ക്ലാസ്സിൽ പഠിക്കുന്നു. ടിഫിൻ്റെ അകത്ത് 2 സിഗരറ്റ് വലിച്ചു കഴിഞ്ഞുള്ള അതിൻ്റെ ആ തുണ്ടുണ്ടല്ലോ അത് കിടക്കുന്നു. രുചിക്ക് അങ്ങ് ആകെ ഞെട്ടലും രുചിക്ക് ആകെ ദേഷ്യം വരും. ഉസേ വിശ്വാസ് നഹീ ഹുവാ. രുചി മണത്ത് നോക്കുമ്പോൾ അത് സിഗരറ്റ് തന്നെയാണ്. തേഷ് മേ ഭരി വഹ ഗഗൻ के कमरे में गई. गगन अभी कपड़े बदल रहा था. रुचि ने उसके गालों पर दाएं बाएं तमाचे जड़ दिए. ചാടി രുചി ഗഗൻ്റെ മുറിയിൽ ചെല്ലും. ഗഗൻ അപ്പം ഡ്രസ്സ് മാറുകയായിരുന്നു. കൊടുത്ത് 2-3 അടി. मम्मा मैंने क्या कर दिया जो आप मार रही हैं? गगन ने एकदम सहम कर पूछा. അപ്പം ഗഗൻ ഒട്ടും പ്രതീക്ഷിച്ചില്ല പെട്ടെന്നുള്ള അടി. അമ്മ ഞാൻ എന്താ ചെയ്തതെന്ന് ചോദിക്കും. तू स्कूल में सिगरेट पीता है, अभी से तेरा यह हाल है, बड़े होकर अपने पापा से भी बड़ा गुंडा बनेगा तू. നീ സ്കൂളിൽ സിഗരറ്റ് വലിക്കുന്നു, നിൻ്റെ ഈ അവസ്ഥ ഈ പ്രായത്തിൽ, അങ്ങനെയാണെങ്കിൽ
നീ ഈ പ്രായത്തിൽ ഇതൊക്കെ കാണിക്കുമെങ്കിൽ നീ വലുതാവുമ്പോൾ അച്ഛനേക്കാൾ വലിയ ഗുണ്ടയായി മാറും. പ്രഭാകർ अपने कमरे से निकलकर बेटे के सामने खड़ा हो गया. അപ്പോൾ പ്രഭാകർ ഇത് കേട്ടിട്ട് വന്ന് മകൻ്റെ സപ്പോർട്ട് ചെയ്ത് നിൽക്കും. ജബ് ദേഖോ തുമേ ചണ്ടി ചടി രഹത്തി ഹൈ ഇസ്കി ജാൻ നിക്കാലോഗി തും. നിനക്ക് എപ്പം നോക്കിയാലും നിനക്ക് പിശാശ് കയറിയിരിക്കുകയാണ്, നീ ഈ കൊച്ചിനെ കൊല്ലുവോ? ബീച്ച് മേ മത് ബോലോ ആജ് ഇസ്കെ ടിഫിൻ ബോക്സ് മേ സിഗരറ്റ് കെ ടോട്ടെ മിലേ ഹൈ. അപ്പോൾ രുചി കാര്യം പറയും. തുമേ ജാസൂസി करने को यह बच्चा मिला है रुचि, इतना सीधा बच्चा तुम्हें मिल नहीं सकता. നീ ജാസൂസി ചെയ്യാണ് ഈ കുട്ടീനെ. ജാസൂസി എന്ന് വെച്ചാൽ നമ്മൾ ഈ സ്പൈ വർക്ക് ചെയ്യത്തില്ലേ, ഈ കുട്ടിയുടെ എല്ലാം ബോക്സും ടിഫിനും സ്കൂൾ ബാഗും എല്ലാം ചെക്ക് ചെയ്ത് നീ സ്പൈ വർക്ക് ചെയ്യുകയാണോ? ഇത്രയും പാവം കൊച്ചിനെ വേറെ കിട്ടാനില്ല. അപ്പോൾ എന്നിട്ട് ഈ പ്രഭാകർ തന്നെ അതിനൊരു റീസൺ കണ്ടെത്തും. किसी लड़के ने शरारत में इसके टिफिन में सिगरेट डाल दी होगी, तुम्हें तो इसका शिकार करने का मौका मिल गया. ഏതെങ്കിലും കുരുത്തക്കെട്ട കുട്ടികൾ സിഗരറ്റ് വലിച്ചിട്ട് മോൻ്റെ ടിഫിൻ ബോക്സിൽ ഇട്ടതായിരിക്കും. നിനക്കാണെങ്കിൽ പിന്നെ എന്തെങ്കിലും കിട്ടിയാൽ മതി മോൻ്റെ മുകളിലോട്ട് ചാടാൻ. ഗഗൻ കോ പിതാക്കി ഷ മിലി തോ വ ഷേർ ഹോ ഗയ. അപ്പോൾ കുട്ടി നോക്കിയേ, കുട്ടിക്ക് അച്ഛൻ്റെ സപ്പോർട്ട് കിട്ടിയപ്പം കുട്ടിക്ക് നല്ല എക്സ്ക്യൂസും അച്ഛൻ തന്നെ കൊടുത്തു. ഉടനെ അവൻ പറയും, पापा हमारी क्लास के लड़के बड़े ख़राब हैं. पापा हमारी क्लास के लड़के बड़े ख़राब हैं. वह टॉफ़ी शॉप से कोई चूरन खरीद कर चाटते हैं और कहते हैं कि मज़ा मिलता है. ശരിയാണ് അച്ഛൻ, ഞങ്ങളുടെ ക്ലാസ്സിലെ കുട്ടികൾ വളരെ ചട്ടമ്പികളാണ്. ഈ കടയിൽ നിന്ന് എന്തോ ഒരു പൊടി വാങ്ങിച്ചവർ മണക്കും, എന്നിട്ട് അവർ നക്കിയിട്ട് പറയും വളരെ ടേസ്റ്റാണെന്ന്. രുചി സन्न रह गई. मैं कल ही इसके स्कूल के प्रिंसिपल फादर लियो से मिलती हूँ. उसने स्कूल को नशे का अड्डा बना रखा है. ഇപ്പോൾ രുചി പറയും, നാളെ തന്നെ ഞാൻ ഇവരുടെ പ്രിൻസിപ്പൽ ഫാദർ ലിയോനെ കാണുന്നുണ്ട്. സ്കൂളാണോ ഇത് ഡ്രഗ്സിൻ്റെ ഒരു കേന്ദ്രമായിട്ട് മാറിയിരിക്കുകയാണ്. प्रभाकर ने किचकिचाकर कहा, फादर तुम्हारे लड़के को फौरन टीसी थमाकर निकाल बाहर करेगा. तुम्हें नेतागिरी का शौक चर्राया है. നീ വലിയ ലീഡർ ആവാൻ പോകുന്നു. ഈ അച്ഛൻ ഫാദർ ആണെങ്കിൽ പ്രിൻസിപ്പൽ ഫാദർ ഇത് കേട്ട ഉടനെ ആദ്യം നമ്മുടെ മകന് ടി സി തന്ന് വിടും. ഉസ് പൂരി ഷാം ഗഗൻ അപ്നെ പാപ്പാ കെ പാസ് ഹി ബൈഠാ രഹാ. അപ്പോൾ ആ ദിവസം ഇങ്ങനെ ഇവർ തമ്മിലൊരു ടെൻഷനായി. മകൻ പൂർണ്ണമായിട്ടും പാപ്പാസ് ബോയ് ആയിരുന്നു. അച്ഛനും അതേപോലെ എല്ലാം വേണ്ടതും വേണ്ടാത്തതിനും വളം വെച്ച് കൊടുക്കുമായിരുന്നു. അങ്ങനെ അച്ഛനോടുള്ള മകൻ്റെ സ്നേഹം കൂടുകയും അമ്മയോടുള്ള വൈരാഗ്യം കൂടുകയും ചെയ്തു. അപ്പോൾ രുചി ആലോചിക്കുകയാണ്, घर में अनुशासन का जो भी उपाय वह खोजती, प्रभाकर उसका ठीक उल्टा फरमान जारी कर देता. എന്തെങ്കിലും ഒരു ഡിസിപ്ലിൻ ഈ കുട്ടിയുടെ മുകളിൽ രുചി വരുത്താൻ നോക്കുകയാണെങ്കിൽ പ്രഭാകർ അതിനെ നേരെ എതിരാവും. അങ്ങനെ ആ ദിവസം ആ രാത്രിയിൽ രുചി ഒരു തീരുമാനമെടുക്കും, ഏതായാലും ഞാൻ ഈ കുടുംബം വിട്ട് പോവാണ്, എനിക്കിവിടെ നിൽക്കണ്ട. അപ്പോൾ പിന്നെ ഇഷ്യൂ വരുന്നത് ഗഗനെ കൂടെ കൂട്ടണോ വേണ്ടയോ എന്നാണ് ഒരു ചോദ്യം വന്നത്. അപ്പോൾ അവൾക്ക് തോന്നും, रुचि को अंदाज़ा था कि बिना बच्चे के प्रभाकर ज़िंदा नहीं रह पाएगा. उसमें जो भी इंसानियत थी वह केवल बच्चे के कारण दिखाई देती. ഈ കുട്ടിയും കൂടെ ഇങ്ങനെ സെപ്പറേറ്റ് ചെയ്യുവാണെങ്കിൽ, ഈ ഗഗനെയും കൂടെ സെപ്പറേറ്റ് ചെയ്യുകയാണെങ്കിൽ പ്രഭാകറിന് പിന്നെ ഒരു മനുഷ്യത്വവും കാണില്ല ബാക്കി. പ്രഭാകർ വളരെയധികം അറ്റാച്ച്ഡ് ആയിരുന്നു കുട്ടിയായിട്ട്. സുബ ഉഠ്കർ ഉസ്നെ ഗഗൻ കെ ലിയെ ടിഫിൻ തയ്യാർ കിയ. അപ്പോൾ അടുത്ത ദിവസം ഗഗന് സ്കൂളിൽ പോകാനുള്ള എല്ലാ തയ്യാറികളും ചെയ്യും. മുടി ചീവാൻ നോക്കുമ്പോൾ ഗഗൻ്റെ മുടി ഒന്ന് ചീവി കൊടുക്കാൻ നോക്കുമ്പോൾ ഗഗനെ മാക്ക ഹാത്ത് ഛട്ടക് ദിയ, റേനേദോ, വേണ്ടാന്നും പറഞ്ഞവനങ്ങ് തട്ടിമാറ്റും. കാരണം തലേന്നലത്തെ ദേഷ്യം മകൻ ഇപ്പോഴും ഉണ്ട്. रुचि उसे आज गले लगाना चाहती थी. स्कूल जाते हुए गगन कितना प्यारा लगता था, लेकिन गगन अभी तक रूठा हुआ था. അപ്പോൾ രുചിക്ക് വല്ലാത്തൊരാഗ്രഹം ഉണ്ടായിരുന്നു, കുട്ടിയെ ഒന്ന് ഹഗ് ചെയ്യണമെന്ന്. കാരണം ഇവൾ തീരുമാനമെടുത്തിരുന്നു വീട് വിട്ട് പോകണമെന്ന്. അപ്പോൾ ലാസ്റ്റ് പ്രാവശ്യമായിരിക്കും ഒരുപക്ഷെ മകനെ കാണുന്നത്. रुचि रोज की तरह उसे छोड़ने चली तो उसने कहा, मैं खुद चला जाऊँगा, आप जाइए. അപ്പോൾ സ്കൂളിലെ ബസ് സ്റ്റോപ്പ് വരെ ഒന്ന് വിടാൻ പോയപ്പോൾ ഗഗൻ പറയും, എൻ്റെ കൂടെ നിന്ന് ആരും വരണ്ട, ഞാൻ തന്നെ പോകാം. रुचि से अब रहा नहीं गया. उसने खींच कर कहा, गुस्सा मुझे होना चाहिए तो तू हो रहा है. കൊള്ളാം, എനിക്കാണ് ദേഷ്യം വരേണ്ടത്, അപ്പം നീയാണോ ഇപ്പം ദേഷ്യപ്പെടുന്നത്. मैंने कोई गलती नहीं की है,
आप जब देखो बिगड़ती रहती है मेरे पर. അപ്പോൾ കുട്ടി പറയും ഞാനൊരു തെറ്റും ചെയ്തിട്ടില്ല, അമ്മയാണ് എപ്പോഴും എൻ്റെ മുകളിൽ എന്തെങ്കിലും പറഞ്ഞുകൊണ്ട് ഇരിക്കുന്നത്. അപ്പോൾ രുചിക്ക് ഇപ്പോൾ ഒരു ചെറിയ ഡൗട്ട് വരും, ഇനി ഈ കുട്ടിയല്ലേ സിഗരറ്റ് ശരിക്കും വലിച്ചത്, വെറുതെ സംശയിച്ചതാണോ, വെറുതെ അടിച്ചതാണോ എന്ന് നമുക്കൊരു വിഷമം വരും. രണ്ടുപേരും ബസ് സ്റ്റോപ്പിലെത്തിയപ്പോഴത്തേക്കിനും സ്കൂൾ ബസ് അങ്ങ് പോയി, കാരണം ഇവർ ലേറ്റ് ആയിരുന്നേ. പിന്നെ ഓട്ടോറിക്ഷയിൽ രുചി കൊണ്ടുവിടും മകനെ. എന്നിട്ട് വരുന്ന വഴിക്ക് सब्जी और फलों की दुकान थी. रुचि ने ताज़ी सब्जियां और फल खरीदे. ഫ്രൂട്ട്സും വെജിറ്റബിൾസും ഒക്കെ വാങ്ങിച്ച് തിരിച്ചു വന്നപ്പം ക്യാ ദേഖ്തി ഹൈ, ദർവാസെ पर സരിതാബായി ഖടി ഹൈ. ഇവരുടെ ജോലിക്കാരി നിപ്പുണ്ട്. വ ഖുഷ് ഹുയി കി വ സമയ पर लौट आई. അപ്പോൾ രുചി വിചാരിക്കും ദൈവമേ വന്നത് കാര്യം, അല്ലെങ്കിൽ ഇവളെ കാണാതെ സരിതാബായി അങ്ങ് ചിലപ്പം തിരിച്ചു പോയനെ. पास पहुंचकर उसने देखा सरिताबाई का चेहरा गुस्से से लाल हो रहा है. നോക്കിയപ്പോൾ സരിതാബായി അങ്ങ് ദേഷ്യപ്പെട്ടാണ് നിൽക്കുന്നത്. ക്യാ ബാത് ഹൈ ബായി, ബഹുത് ദേർ സെ ഖടി ഹോ ക്യാ. സരിത ने कहा मेरे को तुम्हारा काम नहीं करना मांगता, मेरा हिसाब कर दो. കാര്യം എന്തുവാന്ന് സരിതാബായി പറയുന്നില്ല, എനിക്ക് നിങ്ങളുടെ ജോലിയൊന്നും ചെയ്യാൻ വയ്യ, എൻ്റെ കണക്ക് തീർക്കാൻ പറയും. ക്യാ ഹുവാ, പിछले महीने तो तुम्हारी पगार बढ़ाई थी. കഴിഞ്ഞ മാസമാണല്ലോ സാലറി കൂട്ടിയത്, പിന്നെ എന്ത് പറ്റി. പगार का बात नहीं, बस मेरे को नहीं करना तुम्हारा काम. എനിക്ക് നിങ്ങളുടെ ഈ ജോലിയെ ചെയ്യണ്ട. बात पूछने पर सरिता ने जो बताया सुनकर रुचि भी सन्न रह गई. അത് കേട്ടിട്ട് രുചിക്ക് അങ്ങ് ടെൻഷനായിപ്പോയി സരിത പറഞ്ഞ കാര്യം. എന്താണ്? कुछ देर पहले सरिता ने आकर रोज की तरह कॉलिंग बेल बजाई. प्रभाकर ने दरवाज़ा खोला. सरिता रसोई में बर्तन साफ करने लगी कि अचानक प्रभाकर आया और सरिता को पकड़ लिया. നമുക്ക് പതിവ് പോലെ സരിത വന്ന് കോളിംഗ് ബെല്ല് അമർത്തി. പ്രഭാകർ ഡോർ തുറന്നു. സരിത കിച്ചണിൽ പോയി പാത്രങ്ങൾ കഴുകിക്കൊണ്ട് നിൽക്കുകയായിരുന്നു. അപ്പോൾ പുറകെ നിന്ന് വന്ന് പ്രഭാകർ കയറി പിടിക്കും. उसने अपने को छुड़ाया और चिल्लाई, साहब यह क्या करता तुम, मैं वैसे बाई को नहीं हूँ. प्रभाकर नहीं माना और उसे घसीट कर कमरे में ले जाने लगा. किसी तरह उसे धक्का देकर वह बाहर भागी. वह रुचि का इंतज़ार कर रही थी. അങ്ങനെ അയാൾ അതൊന്നും കേൾക്കുന്നില്ല. അയാൾ അവളെയും സരിതയും വലിച്ചുകൊണ്ട് ബെഡ്റൂമിലേക്ക് കൊണ്ടുവരുന്ന സമയത്ത് എങ്ങനെയെങ്കിലും ജീവനും കൊണ്ട് സരിത വെളിയിലേക്ക് ഓടി. रुचि को खुद चक्कर आने लगा. मुश्किल से आधा घंटे के लिए उसने घर छोड़ा होगा और यह कांड हो गया. അരമണിക്കൂറേ ആയുള്ളൂ വീട്ടിൽ നിന്ന് ഇറങ്ങിയിട്ട്, അപ്പോഴത്തേക്കിന് ഇത്രയൊക്കെ പ്രഭാകർ ഒപ്പിച്ചു വെച്ച്. रुचि ने समझाया, मेरे साथ अंदर चलो, तुम्हारे सामने मैं उनसे बात करूँगी. ഭാഗത്ത് വാ, ഞാൻ നിന്നെ നിർത്തിക്കൊണ്ട് ഞാൻ സംസാരിക്കാം അയാളുടെ അടുത്ത്. നാ ബാബ നാ, मैं मेहनत की कमाई खाती, मेरे को अपनी इज्जत प्यारी है. आप पढ़े लिखे मानुस कैसा रहते क्या मालूम, मैं अब काम नहीं करेगी. ഇപ്പം സരിത പറയും വേണ്ട, എനിക്ക് അവിടെ ജോലിക്ക് നിൽക്കുകയേ വേണ്ട. നിങ്ങൾ വലിയ വലിയ ആൾക്കാർ എങ്ങനത്തെയൊക്കെ ടൈപ്പാണെന്ന് അറിഞ്ഞൂടാ, എനിക്ക് എൻ്റെ സെൽഫ് റെസ്പെക്റ്റാണ് ഏറ്റവും വലുത്, എനിക്ക് എൻ്റെ മാനമാണ് വലുത്, ഞാനിവിടെ ജോലി ചെയ്യുന്നില്ല. रुचि ने चाबी से दरवाज़ा खोला और अंदर दाखिल हुई. प्रभाकर बिस्तर में लिहाफ से मुंह ढककर ऐसे सो रहा था जैसे अभी जागा ही ना हो. അപ്പോൾ രുചിയുടെ കയ്യിൽ സ്പെയർ കീ ഉണ്ട്, അത് വെച്ച് തുറന്ന് കയറിയപ്പോൾ എന്താണ്, പ്രഭാകർ വലിയ ഉറക്കം നടിച്ചിങ്ങനെ കിടക്കുകയാണ്. रुचि को तैश आ गया. उसने हाथों का सामान मेज पर पटक कर और पति का लिहाफ खींच कर कहा, मेरे सामने सोने का नाटक करने की ज़रूरत नहीं है. സരിത ने मुझे सब कुछ बता दिया है. ഓ, എൻ്റെ മുമ്പിൽ ഇങ്ങനെ ഉറക്കം നടിച്ച് കിടക്കണ്ട, സരിത എന്നോട് എല്ലാം പറഞ്ഞു. प्रभाकर ने आंखें खोली और टेढ़े स्वर में कहा, सुबह उठते ही शुरू हो गई तुम्हारी खिचखिच, सोने दो मुझे. ഓ, രാവിലെ തുടങ്ങി നിൻ്റെ ഈ കട, എന്നെ ഞാൻ ഉറങ്ങട്ടെ. रुचि और भी भड़क गई. तुम्हारी वजह से सरिता काम छोड़ गई, तुम्हें शर्म आनी चाहिए, तुमने उसकी बेइज्जती की. അപ്പോൾ രുചി പറയും, നിങ്ങൾക്ക് നാണമില്ലേ മനുഷ്യ, നിങ്ങൾ കാരണം ആ ജോലിക്കാരി ജോലി ഇട്ടിട്ട് പോയി, നിങ്ങൾക്ക് നിങ്ങളുടെ ചെയ്തിയിൽ ഒട്ടും നാണമില്ലേ. लिहाफ फेंक कर प्रभाकर उठ बैठा और कहा, क्या बेइज्जती की, मैं क्या उसकी पूजा करता, वह मेरे पास आकर खुद लेट गई. ഞാൻ എന്തോ അവളെ ഞാൻ എന്തുവാണ് അവളെ അപമാനിച്ചത്. അപ്പോൾ പ്രഭാകർ കാര്യങ്ങൾ നേരെ ഉൾട്ടാ പറയും. അയാൾ പറയാണ്, मैं क्या उसकी पूजा करता, ഞാനെന്തോ അവളെ പൂജിക്കണോ, അവളാണ് എൻ്റെ അടുത്ത് വന്ന് കിടന്നത്. एकदम झूठ, रुचि चिल्लाई.
वह मेहनतकश औरत 4 घरों का काम करती है, 5 साल से हमारे यहाँ है। उसकी नज़र एकदम साफ है। अपनी കംസോറി उसके सिर क्यों डालते हो? ആ സ്ത്രീയാണെങ്കിൽ 5 വർഷമായിട്ട് ഇവിടെ ജോലി ചെയ്യുന്ന അധ്വാനിച്ച് ജീവിക്കുന്ന ഒരു സ്ത്രീയാണ്. നിങ്ങളുടെ ഈ ഒരു വീക്ക്നെസ്, നിങ്ങളുടെ ഒരു കുഴപ്പം അവരുടെ മുകളിൽ ആരോപിക്കേണ്ട കാര്യം ഇല്ല. यानी तुम्हें उस 2 कौड़ी की बाई की बात का ज़्यादा भरोसा है, मेरा नहीं. मैं कह रहा हूँ मैंने कुछ नहीं किया. അപ്പം നിനക്ക് ആ ജോലിക്കാരിയാണ് കൂടുതൽ വിശ്വാസം, എന്നെ അല്ല വിശ്വാസം. ഞാൻ പറയുന്നത് ഞാനൊന്നും ചെയ്തില്ല. तुम लंपट भी हो और झूठे भी, रुचि ने कहा. मैं अब यहाँ बिल्कुल नहीं रहूँगी. നിങ്ങളുടെ കൂടെ ഞാൻ ഒരു കാരണവശാലും ഇവിടെ ഇനി ഞാൻ കണ്ടിന്യൂ ചെയ്യത്തില്ല. जहाँ तुम्हारा सर समाए वहाँ जाओ, मेरी बला से भाड़ में जाओ. तंग आ गया हूँ मैं भी. वैसे ही मुझे तुम्हारा क्या साथ मिलता है? रात भर तुम बच्चे के साथ नींद लेती हो, दिन में तुम्हें घर का कोई ना कोई काम रहता है. तुम्हें इसका एहसास तक नहीं कि पति की कोई और ज़रूरत भी होती है. कई बार मुझे लगता है मुझे पत्नी की जगह रोबो मिला हुआ है. അപ്പം നീ പോ, നിനക്ക് ഇഷ്ടമുള്ളിടത്ത് പോ. അല്ലേ തന്നെ നീ ഒരു വൈഫ് എന്ന നിലയ്ക്ക് എൻ്റെ ആഗ്രഹങ്ങൾ എപ്പോഴാണ് സാധിച്ചു തന്നിട്ടുള്ളത്? നീ പോയി കിടക്കുന്നത് മകൻ്റെ കൂടെ, പകൽ നിനക്ക് എപ്പോഴും ജോലി തിരക്കാണ്. എനിക്ക് തോന്നുന്നത് എനിക്ക് വൈഫിന് പകരം ഒരു റോബോട്ടിനെയാണ് കിട്ടിയിരിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് നിനക്ക് ഇഷ്ടമുള്ളിടത്ത് പോ. രുചിക്ക് അപ്പം മനസ്സിലാവും ഇത് ഈ ബന്ധം ഒരു കാരണവശാലും മുന്നോട്ട് പോകാൻ ഒക്കത്തില്ല. രുചി ആലോചിക്കും, ഒരുപക്ഷെ ഇയാൾ പറഞ്ഞതിൽ അല്പ സത്യമുണ്ട്, പക്ഷെ എന്നിരുന്നാലും ഒരു ജോലിക്കാരിയെ കയറി പിടിക്കേണ്ടതിന് ഒരിക്കലും അതൊരു ന്യായീകരണം ആവുന്നില്ല. അങ്ങനെ രുചി എല്ലാം പാക്ക് ചെയ്യും. വളരെ ധൃതിക്ക് എല്ലാം പാക്ക് ചെയ്ത് അവിടെ നിന്ന് ആ വീട്ടിൽ നിന്നങ്ങ് പോവും. ഇറങ്ങാൻ നേരത്തെ രുചി വിചാരിക്കും പ്രഭാകർ പുറകെ നിന്ന് വിളിക്കുമെന്ന്. എന്നിട്ട് പറയും, रच्चू ना जाओ, ऐसा भी क्या गुस्सा, वह सॉरी कहेगा तो वह एक बार फिर उसे माफ़ कर देगी. लेकिन प्रभाकर तो घोड़े बेचकर सो गया लगता था. അപ്പോൾ രുചി പ്രതീക്ഷിക്കും അവൾ പോകുന്നെന്നറിയുമ്പോഴെങ്കിലും അവൻ എണ്ണീറ്റ് സോറി പറയും, പോകണ്ടെന്ന് പറയും. അപ്പോൾ ഇവൾ ഒരു പ്രാവശ്യം കൂടെ വേണേൽ ക്ഷമിക്കാം എന്ന് കരുതി. പക്ഷേ അയാൾ വിളിച്ചില്ല, അയാൾ ഉറക്കം തന്നെ നടിച്ച്. അങ്ങനെ വീട്ടിൽ നിന്ന് വെളിയിലിറങ്ങും. ഗേറ്റിൻ്റെ അടുത്ത് എത്തുമ്പോഴാണ് മാതാപിതാക്കളെ അറിയിച്ചില്ല ഞാനിങ്ങനെ വരുന്നു എന്നുള്ള കാര്യം. അങ്ങനെ ഫോൺ എടുത്ത് അച്ഛനോട് കാര്യങ്ങൾ പറയും. എങ്ങനെയൊക്കെയോ ആ ഒരു മാനസികാവസ്ഥയിൽ എങ്ങനെയൊക്കെയോ കാര്യങ്ങൾ ധരിപ്പിക്കും അച്ഛനെ. എനിക്കിവിടെ ഒരിക്കലും നിൽക്കാൻ ഒക്കത്തില്ല, ഞാൻ അങ്ങോട്ട് വരുന്നു. അപ്പം നമുക്ക് അടുത്ത എപ്പിസോഡിൽ കാണാം മാതാപിതാക്കൾ ഇതെങ്ങനെ എടുക്കുന്നു. കാരണം മകൾ ഭർത്താവിനെ വിട്ടിട്ട് വരികയാണ്, അതും മകനില്ലാതെ വരികയാണ്. അപ്പോൾ അത് ആ പേരൻസ് എങ്ങനെ ഹാൻഡിൽ ചെയ്യുന്നു, അവരതെങ്ങനെ സപ്പോർട്ട് ചെയ്യുന്നു, അവർ സപ്പോർട്ട് ചെയ്യുന്നോ അതോ വഴക്ക് പറയുന്നോ, ഇതെല്ലാം നമുക്ക് അടുത്ത എപ്പിസോഡിൽ കാണാം. അപ്പോൾ ഇവിടെ ഈ ഒരു എപ്പിസോഡിൽ നമ്മൾ കണ്ടത് രുചി തൻ്റെ ഫാമിലി എങ്ങനെയാണ് ബ്രേക്ക് ആയത്, അത് ആ ഒരു കാര്യം ഓർക്കുകയും വർഷങ്ങൾ മുമ്പ് പ്രഭാകറും ഗഗനെയും ഇട്ടെറിഞ്ഞ് ആ ജീവിതം ഇട്ടെറിഞ്ഞ് മാതാപിതാക്കളുടെ കൂടെ വന്നു ചേർന്ന ആ ഒരു കാര്യമാണ് ഈ എപ്പിസോഡിൽ നമ്മൾ കണ്ടത്. അപ്പോൾ അടുത്ത എപ്പിസോഡിൽ കണ്ടുമുട്ടും വരെ നന്ദി, നമസ്കാരം.